मुंबई से सटे उल्लासनगर के 3 परिसर में स्थित स्टेशन रोड परिसर से मध्यवर्ती पुलिस ने ड्रग्स के साथ 3 लोगों को गिरफ्तार करने की घटना सामने आई है। वहीं मध्यवर्ती पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक को खबर मिली थी कि उल्लासनगर में नशे का कारोबार बड़े पैमाने पर चल रहा है। वहीं इस पर अंकुश लगाते हुए मध्यवर्ती पुलिस ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक शंकर राव आवतवाड़े के मार्गदर्शन में पुलिस ने 2 लोगों को गांजे के साथ पकड़ा और एमडी पाउडर के साथ 3 लोगों को गिरफ्तार किया, जिसकी कीमत 3,20,000 रुपये बताई जा रही है। उन आरोपियों के नाम भी इस प्रकार हैं: आकाश प्रेम पंजावनी, रोहित अशोक गुप्ता और समीर जेठानंद शाम्या। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले नोंद आले होते। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशीले पदार्थांच्या बाबतीत माहिती काढा। त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत, चिटणीस साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते। त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं। त्या एमडीमध्ये ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते। असे 3 एमडीमध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि एमडीमध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। गांजा विक्री करण्यासाठी कुठून आलेला कोण आरोपी होते त्यांची पार्श्वभूमी? आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून। तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे। आरोपींची नावं काय? आरोपींची नावं काय? आरोपीची याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणारा आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे आणि जो एमडी मिळालेला आहे त्या एमडीमध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी, रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी एमडीमध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये अशी 4 नाव आहेत। एमडीची किंमत काय? एमडी साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे, 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला।